जय शिवराय शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, रब्बी पीक विमा 2022-23 ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना आता पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा 2022-23 हा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की त्यांना आता हा पीक विमा दिला जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर रब्बी पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ। तर बघू शकता मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता 47,52,267 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। इथे बघू शकता, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून या प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे। अशा प्रकरणात लाभार्थ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी पीक विमा देण्यात येऊ नये अशी माहिती इथे सांगण्यात आलेली आहे। आणि त्याच्यासाठी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता 47,52,267 इतकी रक्कम वितरित करण्याची मान्यता शासनाने दिलेली आहे। तर मित्रांनो, आता याच्यासाठी कोणत्या 5 कंपन्या आहेत, कोणत्या 5 कंपन्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर इथे बघू शकता, इथे पीक विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि त्यांची निधी वितरित करण्याचा निधीही इथे देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर ICICI लंबार्ड ही कंपनी आहे, त्याच्यानंतर HDFC एग्रो इन्शुरन्स कंपनी पण आहे, बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी पण आहे आणि युनायटेड इंडिया कंपनी पण आहे। अशा प्रकारे ह्या इथे कंपन्या दिल्या आहेत मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये 1,000 रुपयाच्या मर्यादित नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पण इथे दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर एकूण नुकसान भरपाई देय रक्कम किती आहे तेही इथे सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर विमा कंपनीकडून निश्चित नुकसान भरपाई किती आहे तेही सांगितले आणि वितरित किती निधी होणार आहे हे पण इथे सांगितलेले आहे। तर हा शासन निर्णय तुम्हाला जर बघायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो। तर अशाच अपडेट आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।